आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी आता हा खळबळजनक दावा केलाय। बोगस एन्काउंटर पूर्वी पोलिसांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक होती। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर मिळाली होती असं रणजित कासले यांनी म्हटलं। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा केलाय। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते असं देखील रणजित कासले यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। सध्या बीडमधील सोशल माध्यमांवर रणजित कासले यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते। मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर केलेत। वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या या दाव्यामुळे मात्र आता खळबळ उडाली। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी आता हा खळबळजनक दावा केला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा निलंबित पोलीस अधिकारी कासलेंनी केला। काय सांगशील सविस्तर? नक्कीच आपण जर बघितलं तर बीडच्या सायबर विभागात कार्यरत असलेले रणजित कासले जे आहेत ते काही दिवसापूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि निलंबित झाल्यापासून ते सातत्याने वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे दावे करत आहेत। यामध्ये सर्वात खळबळजनक दावा त्यांनी केलाय तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्या मला ऑफर होती आणि त्यासाठी मला काही कोटी रुपये दिले जाणार होते असं देखील त्यांनी म्हटलं या व्हिडिओमध्ये। त्यामुळे आता बीड पोलीस दलात एक खळबळ उडाली आणि रणजित कासले सारख्या पोलीस अधिकाऱ्याला नेमकी कोणी ही ऑफर दिली होती आणि मग त्यामध्ये इतर काही अधिकाऱ्यांचा सहभाग होता का, कुठल्या राजकीय नेत्याचा सहभाग होता का आणि रणजित कासले यांनी दावा केलेला जो आहे तो कितपत खरा आहे आणि जर खरा असेल तर मग या पाठीमागे कोण होतं हा सगळा शोध घेणे गरजेचं आहे। आणि यासाठी आता रणजित कासले यापुढे काय व्हिडिओ बनवतात आणि त्यामधून या त्यांनी केलेल्या दाव्याबाबत काही पुरावे देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु तुर्तास तरी सध्या संतोष देशमुख यांचं जे खून प्रकरण आहे आणि त्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची ऑफर होती असं त्यांनी सांगितल्यानं बीडच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। नक्कीच उदय, आपल्याशी असेच जोडलेला राहा। आरोपी वाल्मिक कराडच्या संदर्भात एक मोठा खळबळजनक दावा आता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केला। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचा एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत। तर मी माझं मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी हा खळबळजनक दावा केला। मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी उदय नागरगोजेकडे जाणार। उदय, खरं तर आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणजित कासले जे निलंबित पोलीस अधिकारी आहेत त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत आणि त्यात आता आणखीन एक व्हिडिओ आला ज्यामध्ये थेट वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असं त्यांनी म्हटलंय। काय सांगशील यावरती? नक्कीच रणजित कासले जर आपण बघितलं तर बीड पोलीस दलात कार्यरत होते तेव्हा वादग्रस्त ठरले होते। त्यांनी गुजरातमध्ये जाऊन काही पैशांची डील केल्याचं देखील समोर आलं होतं आणि त्याचे व्हिडिओ समोर आले होते। त्यानंतर राज्यस्तरावरून याबाबतच्या चौकशीचे आदेश आले आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना चौकशी करत निलंबित केलं होतं आणि निलंबित झाल्यापासून ते सातत्यानं वेगवेगळे व्हिडिओ बनवत वेगवेगळे दावे करत आहेत आणि त्या संदर्भात म्हणजे विशेषतः बीड पोलीस दलातील आणि बीडच्या राजकारणातील सगळे खुलासे ते करत आहेत। त्यामुळे एकच खळबळ उडाली। आता या त्यांनी जे केलेले दावे सगळे आहेत त्यामध्ये हा सगळा सर्वात खळबळजनक दावा असा आहे की वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती। मग आता या प्रकरणाचा बीड पोलीस शोध घेणार का आणि या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे हे समोर येणार का हा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। तुर्तास तरी रणजित कासले आहे ते वेगवेगळ्या ठिकाणाहून खळबळजनक असे व्हिडिओ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।